कुठल्याही गावी फिरायला जाण्याची एक्साइटमेंटपेक्षा मला ना माझ्या झाडांची खूप जास्त चिंता असते आणि भीती असते की मी आल्यानंतर हे परत असेच्या असे राहतील की नाही. चला असं बऱ्यापैकी अरेंजमेंट केली आहे, यासाठी काहीतरी नवीन गोष्ट पण ट्राय केली आणि आता ती आल्यावरच समजेल की किती काही ते वर्क करतं. म्हणून दरवाजा बंद केला मी बाल्कनीचा आणि बघा सकाळचे जे आहेत ना म्हणजे 4:15 जे आहेत झालेले आहेत आणि तरीही पियाचे पप्पा इथे लॅपटॉप पकडून बसले. म्हणजे आता पुढचे 2-4 दिवस तर सुट्टीच घेतली आहे आणि तरीही सकाळी सकाळी उठून जे आहे ते मेल वगैरे चेक करणं त्यांचं चाललेलं आहे. चला असो माझ्या म्हणजे असं होत होतं ना की बस झालं आता आवरा, जर आपण आज एवढं सकाळी उठलो नसतो तर तुम्ही लॅपटॉप पकडलं असतं का, चला सोडा आता नंतर बघा वगैरे वगैरे. कारण गावी जाण्याची पण थोडी एक्साइटमेंट होती की लवकर निघूयात म्हणजे लवकर पोहोचू. तर असा सगळ्या घरामध्ये पसरा होता. बऱ्यापैकी आमच्या बॅगा पण खाली शिफ्ट झालेल्या होत्या आणि आता जे आहे दरवाजा लॉक करून मस्त आम्ही जे आहेत निघणार आहोत. प्रवास नेहमीसारखाच प्रवास आहे, पण आज जो आहे ना म्हणजे प्रत्येक वेळापेक्षा आम्ही खूपच लवकर निघलो आहे. म्हणजे आम्हाला आता याआधी पण आम्ही 3-4 वेळा गेलो आहे, तेव्हा आमचं 7 वाजता जो असतो आमची गाडी तेव्हा धकत असते. पण ह्यावेळेस आम्ही जे आहे म्हणजे 4:45 जे आहे ते घरातून आम्ही इकडून निघून गेलो होतो. 4:45पेक्षा लवकर आय थिंक. आणि सगळीकडे अंधार होतं अगदी, म्हणजे असं वाटत होतं की सगळे लोक झोपले आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे. तसं तर यापेक्षा लवकर करायची होती जेणेकरून आम्ही डेस्टिनेशनला लवकर पोहोचू आणि तिथे जाऊन पण आपण काहीतरी कामी येऊ लोकांच्या, असं सगळं प्लॅनिंग होती. पण होता होता तो उशीर होतच असतो आणि पिया पण इथे एक्सायटेड आहे. तर आम्ही चाललेलो आहोत, माझ्या भावाचं लग्न आहे, मोठ्या भावाचं, म्हणजे तो माझ्यापेक्षा लहानच आहे पण 2 भावांमध्ये तो मोठा आहे. तर त्याचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नासाठी आम्ही चाललेलो आहोत. हे लग्न आमच्यासाठी भरपूर काही वेगळं असणार आहे, खूपच म्हणजे खूपच वेगळं. फक्त माझ्यासाठी, त्याच्यासाठी, माझ्या घरच्यांसाठीच नाही, जे पण काही रिलेटिव्स आहेत सगळ्यांसाठीच एक वेगळा जो आहे तो एक्सपिरियन्स आमच्यासाठी असणार आहे. जे काही असेल थोडं मला जेवढं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण छान आहे. अशा प्रकारचंही लग्न तुम्हाला बघायला मिळेल आणि एक नवीन एक्सपिरियन्स माझ्यासोबत तुम्हाला येईल अशी अपेक्षा आहे. तर पिया इथे माझ्यासोबत जरा वेळाने मध्ये मध्ये तिचं बसणं चालू होतं, नाहीतर मागे माझा भाऊ होता तिच्यासोबत. पण आदात मधात म्हणजे ती माझ्याकडे येत होती बघायला आणि अगदी म्हणजे मॅप जो होता ना घेऊन हातात बसली होती की इथून टर्न करायचा वगैरे वगैरे. आणि जाताना आम्हाला कन्नडचा घाट लागतो आणि लास्ट टाईमचा हाच रस्ता मला आठवला, तेव्हा किती ग्रीनरी होती इथे आणि उन्हाळ्याला सुरुवात व्हायच्या आधीच पूर्ण झाडांची पत्ती जी आहेत ते सुकलेले आहेत. आणि मग असे सगळे झाडं वगैरे बघितलं की मला आठवतं की अरे माझी ही झाडं मी घरी ठेवून आली आहे. चला असो, अजून एक दिवसही झाला नाही तरी मला एवढी काळजी लागली आहे आणि आम्ही आमच्या गावी पोहोचलेलो आहोत. तर धुळ्याजवळचं फागणे गाव आहे, तर ते माझं माहेर आहे. आणि आता आम्ही एक्झॅक्ट म्हणजे एंट्री केलीच आहे आणि 2:30 वाजेच्या अराऊंड जे होतो ना आम्ही पोहोचून गेलो होतो. सकाळी लवकर निघल्यामुळे काय झालं ना की पुण्यातली ट्रॉफिक आम्हाला कुठे मिळालीच नाही आणि जे मेन शहर लागतात औरंगाबाद, नगर वगैरे, त्यांची पण एवढी ट्रॉफिक आम्हाला मिळाली नाही, त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो. आमच्या बॅगा वगैरे काही कुणाला दिसत नाही की आम्ही काय हालतीत कसे काय आलो एवढं उन्हामधून प्रवास करून. आजीबाबांना पहिले काही दिसतं तर त्यांचे नातवंड दिसत असतात, आधी त्यांना पकडायचं आणि त्यांनाच आधी विचारायचं कसं आलीस, काय झालं, व्यवस्थित आली की नाही वगैरे वगैरे, असं फक्त त्यांना विचारलं जातं. तर माझं घर तर तुम्हाला माहितीच आहे, आधी पण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आजी आजोबा ऑलरेडी कालच्या दिवशी आलेले होते लग्नासाठी, म्हणजे तेच पहिले पाहुणे होते लग्नासाठी आणि माझा भाऊ होता लहान भाऊ, तो पण आधी येऊन गेलेला आहे. आणि आम्ही म्हणजे बाहेरच जेवणाचा प्लॅन करणार होतो, पण अचानक आम्ही सांगितलं की 2:30 वाजता पोहोचतोय तर आम्ही घरीच जेवण करू. मग तेव्हा जरा चपात्या उरल्या होत्या, पण तरीही ह्या वहिनी आहेत बाय द वे माझ्या मोठ्या वहिनी, तर त्यांनी जे आहेत आमच्यासाठी मस्त गरमागरम चपात्या ज्या आहेत त्या इथे बनवून देत आहे आम्हाला, जेणेकरून पोट भरून जेवण झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जे आहे आता मस्त जेवण वगैरे करायचे आणि हे सगळं करता करताच आम्हाला बराचसा वेळ होणार आहे. तसं काही काम इथलं आमचं काहीच नाही, म्हणजे दुसऱ्याकडे लग्न असलं, मुलीकडे असो किंवा मुलाकडे, त्यांच्याकडे लग्न असलं किंवा आपल्याला एवढी काही धावपळ नसते, फक्त सामान वगैरे तेवढा पॅक करायचा असतो. आणि आल्या आल्या पियाचं इथे जी शोधाशोध असते ना घरामध्ये, ड्रावर्स वगैरे ते सगळं शोधणं चाललं आणि तिला त्यामध्ये जे आहे टॉर्च वगैरे मिळाली आणि पूर्ण लग्नभर म्हणजे अगदी आम्ही परत गेल्यानंतर सुद्धा ना ती टॉर्च जी आहे ना तिने सोबतच ठेवली होती. आणि हा माझा लहान भाऊ आहे आणि आम्ही वाट बघतोय की हा कटिंग कधी करायचा, आपल्याला रात्री निघायचं आहे आणि अजूनही त्याने कटिंग केलेली नाही आहे. पण असाही तो छान दिसतो मोठ्या केसांमध्ये, पण आपल्याला सवय नसते, आपल्याला असं वाटतं की नाही मस्त छान बारीक कटिंग केली पाहिजे. चला असो, इथे जे आहे ना रात्रीची खिचडी प्लॅन केला होता आम्ही की चुल्यावर करूया, कारण चुल्यावरची खिचडी छान लागते. थोडं त्यासाठी आम्हाला वेळ लागेल, माहिती होतं की यासाठी जे आहे थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील, थोडी मेहनत लागेल, थोडा वेळ जाईल गॅसवर करण्यापेक्षा, पण तरीही आम्ही डिसिजन घेतलं की नाही चुल्यावरचीच करायची.
आणि महत्त्वाचं म्हणजे चुल्यावरची खिचडी पण ना एवढी छान लागते, एवढी टेस्टी येते ना, म्हणजे त्यामध्ये जो पूर्ण जो स्मोक असतो ना तो त्या पातेलीत गेलेला असतो, त्यामुळे त्याची चव अजून जास्त वाढलेली असते. म्हणून पण ती खूप टेस्टी लागते. आणि खूपच वर्ष झाले होते चुल्यावरची खिचडी खाऊन, म्हणून मम्मीला म्हटलं चला बनवूया. आणि ही जी मेहंदी आहे ना ही मी काढली आहे कशी बशी. सायंकाळी जरा धरून बसली होती नवरदेवाच्या हातावर. कालच्याच दिवशी काढायला पाहिजे होती निघायच्या आधी, पण तो पण आमच्याकडे उशिराच आला होता, त्यामुळे मग काही काढली गेली नाही. तिला गोल फिरवा. आता आज सायंकाळी काढून घेतली मी मेहंदी. जशी जमली तशी, बऱ्यापैकी एवढी छान जमत नाही, प्रॅक्टिस पाहिजे असते त्यासाठी. जशी जमली तशी काढली मी. आणि पियाला जे आहे ना, म्हणजे जे मामाची मुलगी आणि मामाचा मुलगा दोघंच, आणि चिल्लर पार्टी असते ना त्यामध्ये असणार आहेत. आणि इथे ती आल्यावर ती आपण खुश झाली. सगळेजण महत्त्वाचं म्हणजे टायमावर येणारे होते, कोणीही आधीपासून आलेलं नव्हतं. आणि हे माझे काकाच्या मुलांची मुलं आहेत, पण हे येणार नाही आहेत. सो पियाला जे आहे त्यांच्यासोबत खेळणं तिचं इथेच चाललंय. हे पण आले असते ना मग तर खूपच दंगामस्ती झाली असती. कारण लग्न कार्य किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, तिकडे मुलं असले ना की मग तिथे जी चिवचिव चाललेली असते ना त्यात पण एक वेगळीच मज्जा असते. चला, आमच्या सगळ्यांच्या बॅग्स पॅक झालेल्या आहे. आणि अगदी आयत्या वेळेला आम्ही डिसिजन घेतलं की म्हणजे जे आहे ना जाण्याच्या आधी, म्हणजे गाडी वगैरे येण्याच्या आधी आणि सगळ्या बॅगा त्यामध्ये शिफ्ट होण्याच्या आधी म्हटलं मस्त म्युझिक लावूयात लाऊड आणि त्यावर मस्त डान्स करून घेऊया. कारण आमच्याकडे काय होतं ना, म्हणजे खानदेशमध्ये किंवा बाकी ठिकाणी पण होत असेल, लग्नाच्या म्हणजे हळदीपासून पहिलेचे जे 3 दिवस असतात ना, रात्री मस्त असं गल्लीतल्या बायकांना बोलवलं जातं. जे काही पाहुणे वगैरे आपल्याकडे आलेले असतात ते सगळे बाहेर अंगणात जे आहेत मस्त गोल करून बसतात. आणि जे काही जुने गाणे आहेत जे म्हाताऱ्या वगैरे बायकांना म्हणता येतात ते सगळे म्हणलं जातं. आणि मग त्याच्यानंतर थोडा डान्स वगैरे होतो, पण ते काही झालंच नाही. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं की चला आपण जे आहे ना इथेच आपलं थोडं म्युझिक लावूया आणि थोडा डान्स करून घेऊया. आणि जे काही वहिनी वगैरे होत्या, मावशी मामी, त्यांनी सगळ्यांनी डान्स केला. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या मम्मीला पप्पाला अजिबात एवढा छान डान्स येत नाही. आता बघा पप्पामध्ये एंट्री केली आहे, पण डान्स हा असा गोष्ट आहे ना, मी तुम्हाला सांगते बघा, तुम्हाला येत असेल ना तर अतिउत्तम, पण तुम्हाला येत नाही ना तरीही तुम्ही जर मन लावून आणि अगदी मनाने आनंदी होऊन तुम्ही डान्स करताय ना तर मग कोणी तुम्हाला नोटीस करणार नाही. कारण डान्स करताना ज्यांना येत नाही किंवा ज्यांना भीती वाटते, येतोय पण करायला लाज वाटते ना, त्यांची गोष्ट काय होऊन जाते की आपल्याला तेव्हा वाटत असते की आपल्याला कोण काय म्हणेल, मग ह्या विचारानेच आपण डान्स करत नाही किंवा साईडला उभे राहून जातो. पण तसं विचार न करता माझ्या पप्पांसारखं तुम्हीही एंट्री केली आणि मज्जा करून डान्स केली ना, की जाऊ दे तिकडे कोण काय म्हणेल याचा विचारही न करता आपलं फक्त आपण एन्जॉय करत राहायचं. मग तुम्ही जे आहे ते आयुष्य जगू शकतात, तेवढ्या क्षणापुरतं आनंदी होऊ शकतात आणि मस्त डान्स करू शकतात. हळूहळू जमायला लागतो. शेवटी ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अगदीच परफेक्ट असायला पाहिजे असं तर काही नसतं, पण जेवढं आपल्याला जमतंय ना तेवढं आपण अगदी आनंदी होऊन केलं पाहिजे. मग त्याचा रिझल्ट जो असतो तो आपल्यासाठी एकदम आनंदी असतो. नवरदेवानी एंट्री घेतली आणि जे आहे ना ते म्युझिकच बंद झालं. म्हटलं त्याला काही नाराज करावं म्हणून मी परत जे आहे ते सॉन्ग लावलं, कारण जायला आम्हाला उशीर होत होत्या. बाहेर जे होते ना गाड्या येऊन थांबलेल्या होत्या आणि सगळे बॅग्स वगैरे ठेवणं जे आहे ते बाकी माणसांचे काम चाललेले होते. आपल्या फॅमिलीसोबत आपले जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यासोबत ही अशी मज्जा करण्याचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो आणि तो मिस व्हायला नको. जे 3-4 दिवसामध्ये जो आनंद मिळाला असता आम्हाला, तो आम्ही इथे 5-10 मिनटामध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो आमचा चाललेला होता. आणि इथे बघा अशा प्रकारच्या ज्या क्रुझर्स असतात ना तर त्या 2च केलेल्या होत्या आम्ही, कारण खूपच दूरचा जो आहे तो आमचा प्रवास आहे. आम्हाला गोंदियाला जायचं आहे, जे नागपूरहून सुद्धा भरपूर लांब आहे, जो तिथपर्यंत प्रवास आहे. त्यामुळे जास्त लोक आम्ही नेत नाही आहे, फक्त या 2 गाड्यांमध्ये जेवढे लोक बसतील तेवढेच लोक जे आहेत ते आम्हाला न्यायचे आहे. म्हणजे आम्ही रात्री 11:30 वाजता निघालो होतो घरातून आणि तिथे जे आहे आम्ही दुसऱ्या दिवशी 2:30-3 वाजता पोहोचलो होतो. एवढा जो आहे लांबचा प्रवास आहे हा. त्यामुळे कमीत कमी लोक घेतले होते, पण आजी बाबा मात्र हौसेने आले होते की नाही नातवाचं लग्न आहे आणि बघून घेऊया किती का लांब असे ना. आलेत ते 2 जण. आमच्या घरातलं हे आणि आमच्या रिलेटिव्स वगैरे जे काही जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी हे जे आहे ना पहिलं असं लग्न आहे जे लव्ह मॅरेज होणार आहे. म्हणजे आम्हाला बऱ्याच दिवसापासून माहिती होतं, पण आता तिच्या घरच्यांना जेव्हा तिने सांगितलं तर मग तिच्या घरच्यांनी डिसिजन घेतलं की आपण जे आहे प्रॉपर लग्न वगैरे जे आहे ते करूयात. आणि त्यांनी खूप हौसेने त्यांच्याकडेच हे लग्न ठेवलं. म्हणजे आम्हाला एवढं दूर जायचं हेच भरपूर टेन्शन होतं की एवढे दूर आपण जायचं कसं आणि कसं काय पुढचा प्रोग्राम करायचा. कारण त्यांची थोडीफार परंपरा जी आहे, जे काही आपले रिच्युअल्स असतात थोडेफार ते त्यांचे वेगळे
आहेत आपल्यापेक्षा, आपले थोडे वेगळे असतात. त्यामुळे जो एक्सपिरियन्स आम्हाला येणार आहे या लग्नामध्ये तो भरपूर वेगळा आहे. आणि मनुष्याने नेहमी जे आहे माणसाने नेहमी जे आहे ते ह्या गोष्टीसाठी रेडी राहावं. कारण जे आहे जीवनात बदल जे असतात ते नेहमी घडत असतात. पण गोष्ट फक्त एवढी येऊन जाते की आपण त्याला किती इझिली जे आहे ते ॲक्सेप्ट करतो. सो आता हे सगळं घडणारच आहे. आपण आपल्या काळातली गोष्ट घेतली, 10 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर तेव्हा खूप गोष्टी ज्या होत्या त्या खूप वेगळ्या होत्या आणि आता खूप बदलून गेल्या आहे. अगदी म्हातारे लोकंसुद्धा अगदी आनंदाने हे लव्ह मॅरेज वगैरे सगळे ॲक्सेप्ट करतात. सो त्यामध्ये आता काही एवढं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट ही असते की पुढे जाऊन हे संसार कसा करतायत आणि कशी त्यांची लाईफ जी आहे ती ग्रो करणार आहेत, कसे एकमेकांसोबत किती आनंदी राहता याला महत्त्व असतं. आणि हे जे घर तुम्ही बघताय ना, म्हणजे हे त्यांचं जुनं घर आहे. आता त्यांनी नवीन बांधलं आहे म्हणजे नवरीवाल्यांकडच्यांनी. पण हे जे घर आहे ना, म्हणजे खूप जुन्या काळातलं घर असतं ना, अगदी म्हणजे मला असं वाटतं की इथे उन्हाळ्यात इतकुसंसुद्धा उन्हाळा जाणवणार नाही, एवढं छान आणि अगदी सारलेलं वगैरे घर असतं ना शेणाने, तसं हे घर आहे. आणि त्यांचे जे काही म्हणजे 4 भावंडं आहेत, म्हणजे तिचे काका वगैरे जे आहेत ना, ते 4 लोकं आहेत आणि ते एकत्र राहतात. खोल्या त्यांच्या वेगवेगळ्या आहे, पण स्वयंपाक वगैरे त्यांचा जो आहे तो अजूनही एकत्र होतं असं ते सांगत होते. आणि खूपच म्हणजे असं वाटतं ना, खूपच आपण जुन्या काळात येऊन गेलो आहे असं वाटतं. आणि त्यांच्याकडे भाताची शेती केली जाते, म्हणजे शेतकरीच आहेत ते. पण खूप छानच म्हणजे खूपच गोड माणसं होते ते. जे एका पॉईंटला आपल्या डोक्यात असा विचार येतो ना, जर हे दोघं एकमेकांना भेटले नसते तर आपल्याला हे माणसंही भेटले नसते, आपल्याला हा परिसरही बघायला मिळाला नसता. आणि अशाही गोष्ट असतात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत त्या म्हणजे असतात, हे पण आपल्याला माहीत झालं नसतं. सो जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि सगळेजण आधी आल्यावर तर जेवणाच्या आधी सगळ्यांचं घर बघणं चाललं होतं की अरे किती जुन्या काळातलं हे घर आहे वगैरे वगैरे. कारण मला असं वाटतं की ही जी इकडची जी म्हणजे गोंदिया वगैरे आहे ना, हे थोडं अजून स्लो चाललं आहे. जेवढं आपण ट्रेंड फॉलो करून पटापट पुणे मुंबईचे लोकं जेवढे आपण पटापट पुढे जातो ना, हे लोकं जातील पण थोडासा वेळ लागतो आहे. आणि ते मला असं वाटतं की जुन्या गोष्टी जपून ठेवण्यामध्ये त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे अजूनही ते ग्रो करण्यामागे न धावता ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ते फॉलो करताय आणि जपून पण ठेवताय. तर इथे बघा जेवणाच्या आधी त्यांनी असं ताट वगैरे धुवून काढलं. आणि तुम्ही स्टार्टिंगला बघा मी पाटावर उभी होती तेव्हा पण त्यांनी अगदी सगळे लहानांपासून मोठे माणसं म्हणजे सगळेच बायका मुलं माणसं सगळ्यांचं त्यांनी पायावर पाणी टाकलं, त्याची पूजा केली, कपाळाला तांदूळ वगैरे लावला आणि मग जे आहे म्हणजे अशा पद्धतीने स्वागत झालं आमचं. आणि त्यानंतर हे जेवणाचं सगळं होतं. 3 वाजले होते आम्हाला, 3 सव्वा 3 वाजले होते. इथे येण्याआधी आम्ही एका मंदिरात थोडं 5-10 मिनटासाठी गेलो होतो आणि म्हणून जरा वेळ झाला आम्हाला, पण आम्ही जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर जे आहे म्हणजे आम्ही आता निवांत होतो. जेवण वगैरे झालं ना, की आपल्याकडे काय होतं, की सायंकाळची जी हळद असते ना, ती सूर्य म्हणजे अस्त व्हायच्या आधी जी असते ना, सूर्य जाण्याच्या आधी आपली हळद लागून गेलेली असते. पण त्यांची रात्रीची होती उशिरा. आणि आम्हाला पण आपल्या खूपच परंपरा त्यांच्यावर अशा थोपवायच्या नव्हत्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या, आम्ही आमच्याही ज्या काही परंपरा आहेत ते तोडून मोडून तुमच्या पद्धतीने जे आहे लग्न लावण्याचा, हळद जे आहे ते प्रोग्राम जो आहे तो करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे खूप काही प्रेशर नव्हता, त्यांच्यावरही नव्हता, आमच्यावरही नव्हता. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या होत्या ना अगदी निवांत चालल्या होत्या. आणि हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना, त्यांच्याकडे भाताची शेती वगैरे केली जाते. अगदी म्हणजे घराच्या जवळच पासून त्यांची शेती होती ना, ही सुरुवात झालेली होती. आणि हे भाताची रोपं असतील आय थिंक. आणि मे बी जसं मी एखाद्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की हे काढून मग ते लावलं जातं. चला असो, आपण आता हळदीकडे जाणार आहोत. आणि हळद ऑफकोर्स आमच्या दोघांच्या हातांची होती, माझ्या हाताची हळद होती. त्यामुळे आता ज्या काही गोष्टी म्हणजे आपल्याकडे काय होतं ना, की ब्राह्मण वगैरे बोलवून मग प्रॉपर ज्या आहे पुढच्या गोष्टी ज्या असतात ते केले जातं. न्हावी असतो आपल्याकडे, पण त्यांच्याकडे ब्राह्मण वगैरे काहीच नसतो. जे काय असतं ते त्यांचं सगळं स्वतःचंच असतं. त्यामुळे आम्हाला तिकडून आपल्याकडून ब्राह्मण मागवणं पण एवढं इझी नव्हतं. कारण एक माणसाला एवढं लांब नेणं पण शक्य नाही आहे. त्यामुळे पुढच्या ज्या काही गोष्टी आता घडत होत्या ना आमच्यासोबत, त्या आपण जेवढा काही एक्सपिरियन्स आत्तापर्यंतच्या लग्नामधून घेतलेला होता, जे काही आपल्याला मंत्र माहिती होते, जे काही गाणे माहिती होते, जे काही प्रोसेस माहिती होत्या ना, त्या अगदी जो जसं सांगेल, ज्याला जसं आठवतं आहे त्याने तसं करायचं. अगदी काहीही प्रेशर नाही. नाहीतर मग काय होतं म्हणजे ब्राह्मण आलं की आपण एकदम निवांत असतो, तो ब्राह्मण सांगतो आणि आपण तसं करत असतो. पण इथे ना आमच्या सगळ्यांची टेस्ट होती की आपण काय काय शिकलो आहे आत्तापर्यंतचे सगळे लग्न बघून. ते सगळा एक्सपिरियन्स प्रत्येकाला इथे दाखवून द्यायचा होता की याच्यानंतर हे करायचं, त्याच्यानंतर ते करायचं वगैरे वगैरे. आपल्याकडे जे आहे माठ वगैरे त्याची पूजा केली जाते, त्यांच्याकडेही माठाची पूजा केली जाते, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. दाखवेल मी तुम्हाला नंतर. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे ज्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात आणि आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे आपल्याकडच्या ज्या गोष्टी असतात आपण नेहमीच बघतो, तर आपल्याला ते अगदी सवय झालेली असते आणि आपण एकदम पटपट करून मोकळे होतो. पण जेव्हा आपण त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने दुसऱ्यांच्या बघत असतो, आपल्याला थोडं आश्चर्य वाटतं की अरे अशाही पद्धतीने गोष्ट केल्या जातात. तर इथे माठाची वगैरे पूजा चालली आहे. त्यानंतर
खांब असतो, खांबाचीही पूजा केली जाते आणि सगळ्यात आधी माठाला जे आहे ते हळदचे जे असे पंजे असतात ते त्यावर ठेवायचे असतात. मी तर आयुष्यात मला हळद लागल्यानंतर मी कुणाला तरी फर्स्ट टाईम जे आहे ती हळद लावते, ती म्हणजे माझ्या भावाला. आणि त्याच्या आधी पण म्हणजे 5 बायकांमध्ये जे आपण असतो ना की 5 बायकांमध्ये कोणीतरी आपल्याला उभं करतं, मी तसंही अजून उभी राहिली नाही आहे. सो माझ्यासाठी सगळा एक्सपिरियन्स होता, नवीन होता. मी जे नावं वगैरे घ्यायचे असतात ते पण मी कधी घेतलेच नाही, म्हणजे स्वतःच्या लग्नातच घेतले. त्यानंतर कधी मला एक्सपिरियन्सच आला नाही की कधी मला उभं राहावं लागेल आणि नावं वगैरे घ्यावे लागतील. सो माझ्यासाठी हे खूपच वेगळं होतं, कारण आमचे बरेचसे लग्न जे होते ते करोनात वगैरे झाले आणि आता या लागोपाठ म्हणजे आता बरेचसे लग्न हळूहळू होत राहतील, त्यामुळे आता चान्स मिळणार आहे. पण जे शिकण्यासारखं होतं ना तर ते इथून होतं माझ्यासाठी. चला असो, ही पूजा झाल्यानंतर जे आहे ना आता खरा हळदीचा कार्यक्रम जो आहे तो स्टार्ट होणार आहे. आणि इथे बघा पियाचं काय चाललं आहे, म्हणजे तिचं म्हणणं होतं की मला तुमच्या दोघांच्या मध्ये उभं राहायचं आहे, पण तो पदरला गाठ वगैरे बांधली असते, मग ती काही दिसतच नव्हती आणि तिला साईडला उभंच राहायचं नव्हतं. तिचा वेगळाच झोनमध्ये चाललं होतं की मला मम्मी आणि पप्पाच्या मध्येच उभं राहायचं आहे म्हणून. कसं बसं मनवलं मी तिला की बाई तू साईडला उभं राहा, पण तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं की चेहऱ्यावर तिचे 12 वाजलेत म्हणून. चला आम्ही इथे जे आहे हळद लावायला आता जे आहे ते सुरुवात करतोय. व्हिडिओ बघताना काही प्रोसेस उलट्या सुलट्या झाल्या असतील, तुमच्या लक्षात आलं असेल तर प्लीज तुमच्यापर्यंतच राहू द्या, कमेंट करून सांगू नका. कारण जसं मी सांगितलं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाने इथे करायच्या होत्या. म्हाताऱ्या व्यक्तीमध्ये फक्त माझी आजीच होती आणि तिच्याकडून जास्त चालणं होत नाही, त्यामुळे ती दूर कुठेतरी खुर्चीवर जाऊन बसलेली होती आणि ज्या काही प्रोसेस करायच्या होत्या त्या आपल्या आपल्या पद्धतीने करायच्या होत्या. त्यामुळे चला असो, हळद लागलेली आहे. पण ह्या पूर्ण व्हिडिओत मला रिअलाईज झालं की पिया कुठे व्यवस्थित दिसलीच नाही, म्हणून मी तिचे इथे फोटो टाकते. कारण हा ड्रेस मी तुम्हाला दाखवला होता आणि कसा दिसतोय तिला हा ड्रेस आणि तिचा मेकअप वगैरे मला कमेंटमधून नक्कीच सांगाल तुम्ही. आणि बघा हे अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे माहीत नाही हे कुठून घेऊन आले ते. आम्ही हळद लावण्यात जे होतो ना ते पूर्ण बिझी होतो. माठ त्यांनी असं टोपल्यामध्ये ठेवून आणलेला होता, झाकून आणला होता आणि ते पसरट टोपल्यांमध्ये पण काहीतरी आणलं आहे आय थिंक त्यांनी. आणि ते आता उतरवून जे आहे त्यांची पुढची प्रोसेस ते करत होते. पण आमचं हे जे असतं ना ते काहीतरी म्हणतात, ते मला एक्झॅक्टली लक्षात नाही, पण आपल्याकडे असते की म्हातारी बाई म्हणत असते आणि तिच्या लागोपाठ मग आपण तिच्या पाठीमागे जे असतं ते हे सगळं म्हणत असतो आपण. सो तशा पद्धतीची ही प्रोसेस जी आहे ती चाललेली होती. आणि इथे जे आहे ना ते मंडपाला जे आहेत ना पूर्ण अशा पद्धतीने धागा जो असतो ना ते गुंडाळून घेतात आणि जे आपले याचं पान असतं ना आंब्याचं पान, तर ते पण त्यांनी अशा पद्धतीने तोरण बनवून घेतलं होतं आणि ते पूर्ण जे आहे असं जोडीने जे आहे ते पूर्ण त्यांनी असं छान गुंडाळून घेतलं. आणि खरंच कुठेच मिळणार नाही असा भाऊ आणि असा दीर पण, म्हणजे अगदी खाली बसून तो त्याच्या वहिनीचे फोटो काढतोय. तो म्हणजे माझेच फोटो काढतो असे नाही, त्याच्याकडे चांगला मोबाईल पण आहे आणि त्याला फोटो काढायची हाऊस पण आहे. त्याचे स्वतःचे फोटो काढत नाही तो, पण तो दुसऱ्यांचे फोटो काढत असतो. तर आम्ही म्हणजे कॅमेरामॅन वगैरे असं काही शूटिंगवाला वगैरे लावला नव्हता, नवरीकडचं होतं तर तेच सगळं त्याच्यामध्ये घेणार होते ते. आणि इथे बघा अशा पद्धतीने त्यांच्याकडे हळद लावली जाते. आपल्याकडे मंडपात बसून लावली जाते, त्यांच्याकडे त्यांचं जो काही देवघर असतं त्याच्यासमोर बसवलं जातं, नवरदेव असो नवरी असो. आणि अशा पद्धतीने घागरला लावून जे आहे मग पुढे हळद लावली जाते. सो ही पण प्रोसेस जी होती ती आमच्यासाठी नवीनच होती, आपल्याकडे असं होत नाही. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक पूर्ण अंगाला जे असतात ते लावत असतात, मग ते मंडपात आणतात आणि मंडपात पण सगळे लोक फोटो काढतात आणि मग त्याच्यानंतर रात्री पूर्ण अंगाला हळद वगैरे लावतात. आणि इथे बघा तुमच्याकडे करतात का मला नक्की सांगा. तर म्हणजे तेलण पाडण्याचं हे काम असतं, चुल्ह्यावर असतं, परत आपल्या घरातला कचरा असतो, परत बरंच असतं, खांब असतो, अशा दरवाजा असतो, त्याच्यावर हे सगळं केलं जातं. आणि मग शेवटी नवरदेवाच्या डोक्यावर पण ठेवून जे आहे ते गाणं वगैरे म्हणलं जातं पूजा करून. तर आता ही सगळी प्रोसेस चाललेली आहे. मज्जा आमची इकडे होती की इथे जे गाणे म्हणले जातात ना तर हे बऱ्यापैकी जे असतात ना, हे आता मी जे काही लग्नांमध्ये मी पाहिलं आहे तर जे म्हाताऱ्या बाया असतात किंवा ज्यांचे हे गाणे पाठ झालेले असतात ना तर ते म्हणतात आणि त्यांच्या लागोपाठ मग आपल्याला म्हणायचं असतं. पण इथे ना मावशीने वहीवर लिहून आणलं होतं आणि तेही त्यांच्या सासूबाईंच्या हँडरायटिंगमध्ये होतं, तर ते काही आम्हाला व्यवस्थित वाचता येत नव्हतं. तोडकं मोडकं आम्ही कसं तरी जे होते ना ही प्रोसेस कंप्लीट केली आणि फायनली झाली ती प्रोसेस एकदाची. आणि मग त्यानंतर जे आहे ना एक फनी प्रोसेस असते, तुम्हाला दाखवते मी आता, बघून घ्या तुम्ही. पण त्याआधी तेलण पापडी जे काही असते ना तर ते पदरात घ्यायचं असतं आणि ते म्हणजे नवरदेवाला दिसू द्यायचं नसतं. सो ते पण तुम्ही बघा आणि तुमच्याकडे होतं का हे मला कमेंटमधून सांगा.
विनोद शेट्टी घरणी राणी आणि योगेश्वरी टोकणे आणि वहिनी मामींना टोकणे आणली. हे जी टोपलीत घेऊन माझा भाऊ नाचतोय ना, त्यामध्ये देव आहेत. ती एक प्रोसेस असते, पण ती माझ्याने शूट झालीच नाही. ती पण खूप छान असते. आणि त्यानंतर मग टोपलीत देव घेऊन जे असते ना, ते प्रत्येकाने नाचायचं असतं. तुम्हाला आतापर्यंत दाखवल्या सगळ्या प्रोसेस आणि देव वर्णायचं काम झालं ना, की मग सगळेजण नाचायला मोकळे असतात. तशी आमची एवढी जास्त गर्दी नव्हती, कारण कमी लोक होते, पण जेवढे पण होते ना, सगळे येऊन डान्स करत होते आणि सगळ्यांनी खूप जास्त मज्जा केली. नवरींकडच्यांना काही एवढा म्हणजे ते म्हणत होते की आमच्याकडेही कळतात, पण आमचे लोक सगळे असले ना की मग करतात म्हणून. पण इथे सगळे वेगळे लोक होते, त्यांच्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स होता, आमच्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स होता, त्यामुळे ते काही आलेच नाही डान्सला. पण आम्ही मात्र बापरे पूर्ण मज्जा केली. आम्ही एवढा डान्स केला ना की कायच सांगायचा. अगदी दमे थकेपर्यंत आम्ही डान्स केला. पियाने हळदीच्या दिवशी काही एवढा जास्त डान्स केला नाही, म्हणजे मध्ये मध्ये येऊन करते ती जरा, पण तिला मोकळी जागा पाहिजे होती आणि ते तिला कोणी देतच नव्हतं. त्यामुळे तिला ते इरिटेशन होत होतं. जरा वेळ केला तिने आणि मग नंतर जाऊन बसली चेअरवर. पण लग्नात मात्र तिने भरपूर डान्स केला आहे आणि मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते ते सगळं. चला मग आता व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ आणि सगळा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. जवळजवळ अशाच पद्धतीने जे आहे ते आमच्याकडे लग्न केलं जातं. आणि तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.